प्रत्येक बौद्धांच्या जीवनामध्येच नव्हे तर भारतीय इतिहासाच्या सुवर्ण पानावरती सुवर्ण अक्षराने लिहिलेला हा दिवस आहे धम्मचक्र प्रवर्तनाचा. आणि याला जे आहे ते धम्मचक्राचं नवप्रवर्तन असं म्हणून सुद्धा जे आहे ते त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा 1956मध्ये जे आहे ते बाबासाहेबांनी दीक्षा घेण्याचं ठरवलेलं होतं, त्या काळामध्ये धम्मचक्राचं नवप्रवर्तन असा शब्द प्रयोग केला गेलेला होता. आणि धम्मदीक्षा जो सोहळा आहे तो 14 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी जे आहे ते आयोजित करण्यात येणार अशा पद्धतीनं त्या वर्तमानपत्रामध्ये जे आहे, मला असं वाटतं की त्या काळात जनता की कोणतं प्रबुद्ध भारत हे वर्तमानपत्र म्हणजे जे आहे ते काय ते मुखपृष्ठ निघायचं, तर त्याच्यामध्ये जे आहे ते ही न्यूज आलेली होती. आणि तेव्हापासून हा जो आहे तो प्रश्न पडतो बौद्धांसमोर की या दिवसाला जे आहे ते काय म्हणायचं नेमकं. धम्मचक्र म्हणायचं, धम्मचक्र प्रवर्तन म्हणायचं की धम्मदीक्षा म्हणायचं की धम्मचक्र अनुप्रवर्तन म्हणायचं की धम्मचक्र जे आहे ते नवप्रवर्तन म्हणायचं. तर हा शाब्दिक जो आहे तो बेसिकली गोंधळ आहे. आणि हा जो शाब्दिक गोंधळ जो आहे तो बऱ्याच बुद्धिजीवींमध्ये आपल्याला दिसून येतो. जनसामान्यामध्ये सुद्धा संभ्रमाची स्थिती दिसून येते या शब्दामुळे. तसं पाहता जे आहे ते धम्मचक्र प्रवर्तन जो आहे हा पाली शब्द धम्मचक्र प्रवर्तन या शब्दापासून आलेला आहे. आणि धम्मचक्र प्रवर्तन हा शब्द विनय पिटकातील महावग्गामध्ये आलेला आहे, ज्याच्यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन केलं. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तितं हे जे धम्मचक्र प्रवर्तनाय असे जे शब्द जे आहेत ते आपल्याला त्या सूत्रामध्ये दिसतात. म्हणजे जेव्हा मला आठवत नाही तो संदर्भ, परंतु उपकाणी जे आहे ते जेव्हा विचारलं तेव्हा तुम्ही कुठे जात आहेत, तेव्हा ते म्हटलेत की बाबा मी जे आहे ते इसिपतनला, सारनाथ येथील इसिपतनला जात आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन करण्यासाठी, प्रवर्तनाय असा तो उल्लेख जो आहे तो आहे. मी कन्फर्म करून नंतर सांगेलच पुढच्या क्लासमध्ये. तर हा जो महत्त्वाचा शब्द आहे तो बुद्धांसाठी वापरला जातो. बेसिकली धम्मचक्र प्रवर्तन हा शब्द जो आहे तो बुद्धांसाठी वापरला जातो, बुद्धांनी वापरलेला आहे. बेसिकली बुद्धांसाठी इन द सेन्स म्हणजे बुद्धांनी हा शब्द वापरलेला आहे पहिल्यांदा. आणि धम्म जो आहे तो भगवान बुद्धांचा धम्म आहे. या ठिकाणी जो धम्म आपण विचारात घेतो आहे तो भगवान बुद्धांचा धम्म आहे. तो धम्म जो निर्वाणाकडे घेऊन जातो, तो धम्म जो आर्य सत्यांच्या प्रकाशनाकडे घेऊन जातो, आर्य सत्यांच्या साक्षात्काराकडे घेऊन जातो, तो धम्म जो दुःख नाहीसं करण्याकडे घेऊन जातो, दुःखाचा समूळ नाश करण्यासाठी जे आहे जो धम्म कामी पडतो तो धम्म तथागताचा धम्म असं म्हटलं जातं. त्या धम्माला तथागताचा धम्म म्हटलं जातं. आणि त्या धम्माचं जे
चक्र आहे, धम्मचक्र. चक्र म्हणजे चक्र. तर हे जे आहे चक्र हे गतिमानतेचं प्रतीक आहे. चक्र जे आहे ते गतीचं प्रतीक आहे. आणि म्हणून या धम्माला गती प्रदान करण्यासाठी हे धम्मचक्र हा शब्द जो वापरलेला आहे की धम्मचक्र म्हणजे धम्माचं चक्र. पवत्तनाय म्हणजे प्रवर्तित करणे, हा बेसिकली सेन्स आहे त्या ठिकाणी. म्हणजे प्रवर्तित करणे इन द सेन्स काय की त्या चक्राला जे आहे ते गती प्रदान करणे. जे रुतलं होतं, जे अडकलं होतं, जे फसलं होतं, जे एका ठिकाणी थांबलं होतं, त्या चक्राला काय करायचं आहे, प्रवर्तित करायचं आहे, गतिमान करायचं आहे. आणि ते त्या धम्मचक्राला जे बुद्धांचं धम्मचक्र आहे, बुद्धांचा जो धम्म आहे, जो आधी अनादी काळापासून चालत आलेला होता, ठीक आहे, तो धम्माचं चक्र, तो बुद्धांचा धम्म कुठेतरी थांबलेला होता. आणि बोधिसत्व सिद्धार्थाने स्वतःच्या प्रज्ञेने त्या धम्माला जाणलं, शोधलं, त्या धम्माची गवेषणा केली आणि तिथून जे आहे तो धम्म प्रवर्तित करण्याचं त्यांनी जे आहे ते जो धम्म गवसला होता त्यांनी लोकांपर्यंत घेऊन जायचं हे ठरवलं. तर जे पहिल्यांदा 5 परिव्राजकांना धम्म दिलेला होता तिथे धम्मचक्र प्रवर्तित केलं. पहिल्यांदा 5 परिव्राजकांसमोर ते धम्मचक्र प्रवर्तित केलं म्हणून त्याला धम्मचक्र पवर्तन म्हटलं जातं. आणि तो एकंदरीत जो प्रसंग आहे भगवान गौतम बुद्धांचा आणि त्याच्यामध्ये ज्या 5 परिव्राजकांना जो उपदेश भगवान गौतम बुद्धाने दिलेला आहे तो धम्मचक्र पवर्तन सूक्त या नावाने पाली साहित्यामध्ये विनय पिटकातील महावग्गामध्ये आहे, जो आपल्याला आढळतो. आता हा शब्द जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आता कसं झालं की बुद्धांपासून जो धम्म चालत आलेला होता तो जे आहे ते 10व्या शतकापर्यंत जनरली आपण पकडूया की 10व्या शतकापर्यंत तो कसा बसा तरी जो आहे तो अस्तित्वात होता. म्हणजे कसा बसा इन द सेन्स म्हणजे पहिले तर फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारत बौद्धमय झालेला होता, पण तिथून त्याला जे आहे ते त्याची जे आहे ते ग्लानी यायला लागली त्या धम्माला आणि जे आहे तो धम्म कुठेतरी लोप पावला गेला. 10व्या शतकापर्यंत आपल्याला 10व्या किंवा जास्तीत जास्त जे आहे ते 11व्या शतकापर्यंत आपण म्हणूया त्याचे पाळेमुळे कुठं ना कुठं आपल्याला दिसत होते. त्याच्यानंतर मग जे आहे ते इतिहास आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं या देशामध्ये बुद्ध नावसुद्धा लोकांना माहिती नव्हतं, अशी परिस्थिती आलेली होती. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय होतो आहे आणि बाबासाहेबांनी पुन्हा या देशामध्ये जे धम्माचं चक्र होतं, जे ऋतून पडलेलं होतं, अडकलं होतं, नामशेष होण्याच्या मार्गावरती आलेलं होतं, त्याला पुन्हा गती प्रदान केली. आणि म्हणून तो जो स्वाभाविक शब्द होता, जो बोधिसत्व सिद्धार्थाने बुद्ध झाल्यावरती जो धम्माचं चाक गतिमान केलेलं होतं, तो जो आहे तो शब्द लोकश्रद्धेपोटी आणि जे आहे ते अगदी तशाच पद्धतीचं झालेलं आहे बा असं समजून तो शब्द वापरायला लागले, धम्मचक्र पवर्तन दिन. ठीक आहे, तर धम्मचक्र पवर्तन दिन हा शब्द वापरायला लागले त्या श्रद्धेपोटी. परंतु हा शब्द खरंच वापरणं ठीक आहे का, उचित आहे का, हा तसा वादातीत मुद्दा आहे. तसं पाहता जो आहे हा शब्द वापरणं हा जे आहे ते तितका विवेकाला, बुद्धीला, प्रज्ञेला पटणारा शब्द नाही आहे. त्याचं कारण असं आहे, कारण बुद्ध हे वरंगस्थानी आहे आपल्या, म्हणजे आपण म्हणतो ना की नथी मे शरणंग अयंग, बुद्धो मे शरणंग वरंग. तर बुद्धाचं जे स्थान आहे ते सर्वात वरचं स्थान आहे आपल्या बुद्ध शासनामध्ये. आणि
ते प्रथम निर्वाण प्राप्त झालेले आहेत आणि ते बुद्ध आहेत. आणि त्याच्यामुळे जे आहे त्यांचा एक विशेष, आपण त्यांना एक विशेष स्थान देत असतो. आणि बाबासाहेब जे आहेत ते बुद्धांचे अनुयायी आहेत, उपासक आहेत. बाबासाहेबांनी जे आहे ते बुद्धांचा धम्म पुनर्पल्लवित केला, पुनर्जीवित केला, हे सत्य आहे. परंतु बाबासाहेब हे बुद्धाला शरण जात आहेत. तर बाबासाहेब म्हणतात की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. 3 वचनाची काय घेऊन राहिलेलं आहे बाबासाहेब? दीक्षा घेत आहेत. आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी दीक्षा घेतल्या गेली त्या ठिकाणाला दीक्षाभूमी म्हणतात आपण. तर ही बेसिकली बौद्ध धम्माची घेतलेली दीक्षा होती, जी बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरसुद्धा भारतीय इतिहासामध्ये धम्मदीक्षेचे जे काही सोहळे होते किंवा धम्मदीक्षेचे काही जे आहे ते कार्यक्रम होते ते घडलेले होते, ते लक्षात घ्या. म्हणजे जे जे बौद्ध भिक्षू किंवा जे बौद्ध आचार्य असायचे, जे बौद्ध धर्मामध्ये पारंगत असायचे, त्यांनी ठिकठिकाणी जाऊन जे आहे लोकांना दीक्षित केलं बुद्ध धर्मामध्ये, बुद्ध शासनामध्ये, आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. जसं बोधिधर्मन आहेत जे आपल्याला चायनामध्ये आपल्याला दिसतात. इकडे जे आहे ते अशोक काळामध्ये सोन आणि उत्तर आहे जे सुवर्णभूमीमध्ये गेलेले दिसतात. सम्राट अशोकांचे मुलगा जे आहे ते महेंद्र आहेत, संघमित्र आहे त्यांची मुलगी, जे श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी धम्मप्रचार प्रसार केलेला आहे. तर हा जो कारवा आहे, हा धम्मदीक्षा देण्याचा कारवा जो आहे तो इतिहासामध्ये सदोदित होत राहिला. मधल्या काळामध्ये फार मोठा खंड पडला, कारण की अशी परिस्थिती आलेली होती की भारतावरती अनेक विदेशी सत्तेंचे आक्रमणं झालेले होते. आणि त्या काळामध्ये जे आहे ते बौद्ध धम्माची स्थिती पूर्णतः डामाडोल झालेली होती, हे लक्षात घ्या. अशा काळामध्ये बाबासाहेबांचं उभारणं, समोर येणं आणि बौद्ध धम्माला नवसंजीवन देणं, हे लक्षात घ्या. तर हे फार मोठं काम होतं. परंतु वस्तुतः ही बाबासाहेबांची दीक्षा होती, बौद्ध धम्माची दीक्षा होती. आणि म्हणून याच्यासाठी जर आपण बौद्ध धम्माचा दीक्षा जे आहे, धम्मदीक्षा दिन, हा जर शब्द आपण जर प्रयुक्त केला तर तो उचित वाटतो. म्हणजे तो त्या दिनाला, तो त्या प्रसंगाला आणि इतिहासाला साजेसा वाटणारा शब्द वाटतो. म्हणून आजकालचे जे विद्वान आहे, आज जे म्हणजे धम्माचे जाणकार लोक आहेत आणि धम्माला चांगल्या पद्धतीनं समजतात आणि त्यांचं आयुष्य खपलेलं आहे, असे बऱ्याच लोकांनी धम्मदीक्षा दिवस हा शब्द सुचवलेला आहे यासाठी. तर तो उचित पण वाटतो. तर मला असं वाटतं की मी हा शब्द तुमच्या पुढ्यामध्ये ठेवतो आहे. तुम्हाला काय पडतं काय नाही ते तुम्ही त्याच्यावरती जे आहे ते आपली मांडणी करू शकता, आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तो तुम्ही शब्द धारण करू शकता. हा बेसिकली धम्मदीक्षा दिवसाचा, आणि तिथून धम्मदीक्षेला जे आहे सुरुवात व्हावी असं बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरच्या दिवशी जो आहे तो जे भाषण झालेलं होतं दीक्षाभूमीवरती, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की मी दरेकाला धम्म देण्याचा अधिकार बहाल करतो. म्हणजे प्रत्येकाला जे आहे धम्मदीक्षा देण्याचा अधिकार जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तर धम्मदीक्षेचा अधिकार आहे. आणि म्हणून आता आपल्याला वाटतं की आपल्याला दिसतंसुद्धा की भारतामध्ये ठिकठिकाणी जे आहे धम्मदीक्षेचे सोहळे होतात. आतासुद्धा ज्या विजयादशमीच्या दिवशी आपण जे आहे ते इथे मोठ्या संख्येनं लोक येतात आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. तर याच्यासाठी उचित शब्द जो आहे तो धम्मदीक्षा दिनाचा, दिवसाचा हा उचित वाटतो. आणि धम्मचक्र प्रवर्तन हा शब्द बुद्धांसाठी आरक्षित आपण ठेवला पाहिजे, कारण बुद्ध हे वरंगस्थानी आहे, उच्चतर स्थानी आहे, हे लक्षात घ्या. आणि प्रथमतः धम्मचक्र प्रवर्तित करण्याचा मान आणि ते जे कार्य आहे ते बुद्धाच्या पुढ्यात आलेलं आहे, लक्षात घ्या, असं मला वाटतं.
तर हे आपण आजच्या प्रसंगी समजलं पाहिजे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की धम्मदीक्षा दिवसाचा जो समारोह आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला पाहिजे? विजयादशमीच्या दिवशी साजरा केला पाहिजे की 14 ऑक्टोबरच्या दिवशी साजरा केला पाहिजे? हा सुद्धा एक वादाचा प्रश्न आहे. परंतु आता हे सर्व मान्य झालेलं आहे. बरेच लोक जे आहे याला आता मानतात की हा दिवस जो आहे तो विजयादशमी असायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर हा दिवस जो आहे तो यासाठी निवडलेला होता कारण त्या दिवशी विजयादशमी होती. आणि बाबासाहेब आंबेडकर हे इतिहास तज्ज्ञ होते आणि इतिहासाला विसरणारे नव्हते. ऐतिहासिक संदर्भांना, ऐतिहासिक तथ्यांना, ऐतिहासिक घटनांना आणि ऐतिहासिक दिवसांना विसरणारे नव्हते. विजयादशमी हा दिवस जो आहे तो अशोक विजयादशमी म्हणून इतिहासाला परिचित होता. आणि या दिवशी जे आहे सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती आणि म्हणून हा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून इतिहासामध्ये मानला जातो. आणि म्हणूनच सम्राट अशोकांचं अनुकरण आणि अनुसरण जे आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केलेलं दिसतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. त्यांनी जे आहे सम्राट अशोकासारखा राजा जो आहे तो बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारा दुसरा होणे नाही इतका उच्च मनाचा आणि समर्पित भावनेचा राजा होता. आणि त्यांनी जे भारताला दिलेलं आहे, जे प्रतीकं दिलेले आहेत, जी संस्कृती दिलेली आहे, त्याच संस्कृतीला, त्याच प्रतीकांना बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं निर्माण करत असताना, भारत देशाचं निर्माण करत असताना दिलेलं आहे असं आपल्याला दिसतं. तर धम्मचक्र जे आहे ते आपल्या राष्ट्रध्वजावरती आपल्याला दिसतं. तर सम्राट अशोकांचा बाबासाहेब आंबेडकरांवरती फार मोठा प्रभाव होता आणि त्याच्यामुळे विजयादशमी हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलेला होता. यात काहीही ते मात्र शंका नाही आहे धम्मदीक्षेसाठी. आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट जी आहे ते नागभूमी निवडणं. त्याच्याही मागचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं होतं की हे स्थळ यासाठी मी निवडलं कारण जे आहे ते या स्थळाचा इतिहास हा इथल्या नागवंशीय लोकांशी जुडलेला आहे. हे नागवंशीयांचं शहर होतं, हे नागवंशीयांची राजधानी होती आणि त्याच्यामुळे जे आहे नाग संस्कृतीचा इतिहास हा बौद्ध धम्माचा इतिहास आहे. आणि संपूर्ण जगामध्ये जे आहे ते बुद्धाची पताका फैरवण्याचं काम, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम नागवंशीयांनी केलं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर नागपूर हे स्थान निवडत आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजतं की नागपूर हे स्थान बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलं कशामुळे? कारण इतिहास आहे म्हणून. आणि विजयादशमीचा दिवस याच्यासाठी निवडला कारण तो ऐतिहासिक दिवस होता म्हणून. आणि त्याच्यामुळे जे आहे यात काहीही दुमत नाही आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोक विजयादशमीचा दिवसच धम्मदीक्षेसाठी निवडलेला होता. कारण बाबासाहेब आंबेडकर इतिहासाला विसरणारे नव्हते आणि इतिहासाला विसरून इतिहास घडवू शकत नव्हते आणि घडवणारे नव्हते, घडविणाऱ्यांमध्ये नव्हते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. तर हा ऐतिहासिक दिन होता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीचा दिवस निवडलेला होता धम्मदीक्षेसाठी असं मला वाटतं. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ते ही आहे की हा दिवस जो आहे तो जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी निवडलेला होता, ठीक आहे, आणि या दिवशी जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायासह धम्मदीक्षा घेतलेली होती. तर हा धम्मदीक्षा जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी याला सामाजिक स्वरूप प्रदान केलं. याच्या अगोदर जे आहे ते धम्म हा व्यक्तिगत स्वरूपाचा होता असं आपल्याला दिसतं. म्हणजे एखादा व्यक्ती जे आहे ते लाभान्वित झाला किंवा त्याला जे आहे ते धम्माचा अर्थ कळाला, धम्म समजला की तो जो आहे तो यायचा आणि धम्मामध्ये दीक्षित व्हायचा. तो व्यक्तिगत प्रश्न होता, व्यक्तिगत बाब होती धम्म आणि धम्मदीक्षा.
परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी याला एक संपूर्ण सामाजिक स्वरूप प्रदान केलं. त्याचं कारण असं होतं, कारण भारतीय समाजामध्ये एक संपूर्ण समाज जो आहे ना, तो उपेक्षित जीवन जगत होता, हे लक्षात घ्या. इथल्या धर्मसंस्थेमुळे, इथल्या जे आहे ते सामाजिक व्यवस्थेमुळे जे आहे, एका फार मोठ्या समाजाला, समुदायाला जे आहे ते लाचारीचं, बहिष्कृत असं जीवन जगावं लागलेलं होतं, हे लक्षात घ्या. आणि हे जीवन जे आहे ते धर्माला मानणाऱ्या लोकांमुळे जगावं लागत होतं. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की भारतातील लोक हे धार्मिक स्वरूपाचे होते आणि त्या लोकांवरती हा वर्णवादी धर्म, जातीवादी धर्म, जाती व्यवस्थेला मानणारा धर्म, अस्पृश्यतेला मानणारा धर्म हा यांच्या मानगुटीवरती बसवल्या गेला आणि या धर्मामुळे त्यांचे डोके खराब केले गेलेत आणि ते धार्मिक स्वरूपाचे असल्यामुळे, कट्टर धार्मिक असल्यामुळे ते जातीव्यवस्थेचं पालन करू लागलेत, ते वर्णव्यवस्थेचं पालन करू लागलेत, अस्पृश्यतेचं पालन करू लागलेत. तर हा धर्म जो आहे, जो विषमतेवर आधारित आहे, जो अन्याय करणारा आहे, तर असा अन्यायकारी, विषमतावादी, ठीक आहे, बंधुतेला तिलांजली देणारा, स्वतंत्रतेचा गळा कापणारा हा जो धर्म आहे, हा लोकांच्या मनामध्ये खोलवर रुजवल्या गेलेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत त्याला मनातून आपण काढणार नाही, तोपर्यंत जे आहे ते भारतीय समाजामध्ये आपल्याला जे आहे ते स्वतंत्रता, समता, न्याय आणि बंधुता हे मानवतावादी मूल्य दिसणार नाही. इथून जातीव्यवस्था नष्ट होणार नाही, वर्णव्यवस्था नष्ट होणार नाही, भेदाभेद करणारी धर्मव्यवस्था नष्ट होणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अल्टिमेट जो उपाय सांगितलेला होता, पूर्ण विचारांती, सर्व उपाय करून झाल्यावरती, सगळे उपाय फेल ठरल्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा जो तो उपाय निवडलेला होता, की धर्मांतर केल्याशिवाय, म्हणजे धर्म बदलल्याशिवाय जे आहे ते व्यवस्था परिवर्तन होऊ शकत नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना असा कोणता धर्म आहे जो स्वतंत्रता, समता, न्याय, बंधुता या मानवतावादी मूल्यांची जे आहे ते पेरणी करतो, त्याला वाढवतो, त्याचं पीक काढतो आणि त्याचा जो आहे तो प्रचार प्रसार करतो, असा कोणता धर्म आहे? तर तो बुद्धाचा धर्म बाबासाहेबांना दिसला, हे लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये ईश्वर, आत्मा, कर्मकांड, त्यानंतर जे आहे ते अवैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा, ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. तिथे मनुष्याला जे आहे, एका मनुष्याला दुसऱ्या मनुष्यासोबत माणुसकीनं वागायचं, ही शिकवणूक जी आहे ते तिनं मनुष्य केंद्रित आणि मनुष्याचं हित, मनुष्याचं सुख जे आहे हे त्या धर्माचा कणा आहे. आणि हा कणा असल्यामुळे जो आहे, हिताय सुखाय कणा असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि तो एका मोठ्या समाजाला दिला, जो समाज बहिष्कृताचं जीवन जगत होता, अस्पृश्यतेचं जीवन जगत होता, पशुहूनही जे आहे ते बदतर असं जीवन जे आहे तो जगत होता, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे एक सामाजिक क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे धम्म देऊन, हे लक्षात घ्या. तर हा सामाजिक क्रांतीचा दिवस आहे बेसिकली. आणि हे भारतीय समाजासमोर एक आव्हान उभं केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, की सामाजिक स्तरावरती जे आहे ते धर्मांतर करायचं आहे, व्यक्तिगत स्तरावरती नाही. व्यक्तिगत स्तरावरती धर्मांतराचा इतिहास आधी होता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सामाजिक स्वरूप प्रदान करून त्याला सामाजिक क्रांतीचं रूप दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सामाजिक स्तरावरती जे आहे ते धर्मांतर होणं आणि धर्मांतराचे कार्यक्रम होणं हे फार महत्त्वाचं आहे. हे जेव्हा मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये जे आहे जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत इथल्या समाजाला जे आहे ते
हादरे बसणार नाही, हे लक्षात घ्या. इथल्या समाजाला जो विषमतावादी समाज आहे, जो धर्मग्रंथातून आलेला समाज आहे, त्या धर्मग्रंथांना सुरुंग लागणार नाही, लक्षात घ्या. धर्मांतर हे असं माध्यम आहे की त्या धर्मग्रंथांना सुरुंग लावणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांवरती फार मोठा उपकार केलेला आहे धर्मांतराचा जो आहे तो मार्ग देऊन. जोपर्यंत भारतीय समाज हा बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये सामूहिकरित्या, सांघिकरित्या आणि सामाजिक स्वरूपामध्ये जे आहे ते येत नाही, मोठ्या संख्येने येत नाही, तोपर्यंत इथल्या समाजाला दिशा आणि दशा जे आहे ते योग्य उचित मिळणार नाही. ही जे आहे ते आपण आजच्या प्रसंगी समजून घेतलं पाहिजे. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांची मंशा, बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे ते ध्येय, बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे ते उद्दिष्ट हे होतं. भारतावरती उपकार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे पाऊल उचललेलं होतं, हे लक्षात घ्या. कारण जातीव्यवस्थेमुळे, वर्णव्यवस्थेमुळे, अस्पृश्यतेमुळे, भेदाभेद करण्याच्या वृत्तीमुळे भारतीय समाज जगामध्ये कलंकित होत आहे आणि तो होणार आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं. आणि भारतावरती बाबासाहेब आंबेडकरांचं असीम प्रेम होतं. म्हणजे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला जर कोणी विचारलं तर मी सांगेन म्हणे की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे, हे लक्षात घ्या. या विधानावरून बाबासाहेब आंबेडकरांचं भारतावरती किती प्रेम होतं, या देशावरती किती प्रेम होतं, हे आपल्याला दिसतं. आणि त्याच प्रेमापोटी, त्याच करुणेपोटी, त्याच मैत्रीपोटी जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा धम्म दिलेला आहे. आणि तथागताचा धम्म जेव्हा जेव्हा भारतानं इतिहासामध्ये घेतलेला आहे, तेव्हा तेव्हा भारताचा सुवर्ण काळ जे आहे, भारताला जगता आला, उपभोगता आला आणि देशामध्ये जे आहे भारत विश्वगुरू म्हणून जे आहे ते त्याला ओळख मिळाली, हे लक्षात घ्या. इतकं जे आहे ते बुद्धाच्या शिक्षा पद्धतीनं, बुद्धाच्या धम्मानं जे आहे भारताला असं सुवर्ण स्वरूप जे आहे ते प्रदान केलेलं आहे. इतिहास साक्षी आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर बुद्धाकडे नेता येतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्हाला शांती हवी असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारा, तुम्हाला जे आहे ते समता हवी असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारा, तुम्हाला बंधुता हवी असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारा, तुम्हाला जे आहे ते न्याय हवा असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारा, तुम्हाला तुमचं कल्याण करावयाचं असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारा. एकंदरीत जे आहे ते भारताला विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेने न्यायचं असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारा. आणि भारताची ओळख जगामध्ये बुद्धामुळे आहे, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला जागतिक स्तरावरती जेव्हा प्रतिनिधित्व करायची वेळ येते तेव्हा बुद्धाला आपल्याला साक्षी धरावं लागतं. कारण भारतातील बुद्ध हे जगात जे आहे ते प्रिय आहे. जगाचा प्रकाश जे आहे ते बुद्ध आहे, हे लक्षात घ्या. तर ही अत्यंत महत्त्वाचं तत्त्व, हे अत्यंत महत्त्वाचं सत्व जे आहे ते आपण या प्रसंगी समजून घेतलं पाहिजे. आता आपल्यावरती काय जिम्मेदारी आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे ज्यांना दीक्षा दिली धम्माची त्याच्यावरती काय जिम्मेदारी आहे, त्याच्यावरती काय जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या खांद्यावरती काय सोपवलेलं आहे. तर त्यांच्या खांद्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध, धम्म आणि संघ सोपवलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे ज्या अनुयायांनी बाबासाहेबांकडून दीक्षा घेतलेली आहे, म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली दीक्षा आहे, लक्षात घ्या. तर बाबासाहेबांकडून जी दीक्षा ज्या अनुयायांनी घेतलेली आहे त्या अनुयायांवरती बुद्धाला, धम्माला आणि संघाला इथल्या भूमीतील प्रत्येक माणसाच्या मनात पेरायचं आहे, त्याला पल्लवित करायचं आहे, त्याला जे आहे. कारण की त्यांचे मन जे आहेत ना, त्यांच्या पिढीपासून जे आहे ते बुद्धाचे होते, लक्षात घ्या. त्यांच्या मनामध्ये बुद्ध आहे, त्या बुद्धाला आपल्याला त्यांच्या मनामध्ये जाऊन खतपाणी घालायचं आहे, त्यांना जागृत करायचं आहे, त्यांना पल्लवित करायचं आहे आणि त्यांना बुद्ध धम्माकडे घेऊन यायचं आहे. बुद्धाचा धम्म, बुद्धाचा संघ जो आहे तो विस्तारित करायचा आहे. तो खऱ्या अर्थानं, बुद्धाचा संघ जो आहे तो खऱ्या अर्थानं या देशाचा जो आहे तो खरा संघ आहे, लक्षात घ्या. बुद्धाचा संघ जो आहे तो
हिताय सुखाय विचरण करणार आहे. कारण भगवंतानी त्या संघाला तो संदेश दिलेला होता की चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. तुम्हाला बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, बहुजन हा शब्द म्हणजे SC ST OBC साठी वापरलेला गेलेला शब्द नाही. आता त्याचं राजकीय स्वरूप जे आहे ते आले आणि त्याला फार रुंद करून टाकलेला आहे. तो फार असीम शब्द आहे. बहुजनाचा अर्थ होतो खूप सारे लोक, जेवढं म्हणजे त्याच्यात कुठली जात, वर्ण, कॅटेगरी जे आहे ते सम्मिलित नाही आहे, लक्षात घ्या. बहुजनामध्ये सर्व मानव समुदाय सम्मिलित आहे, लक्षात घ्या. जे जे लोक येतील ते सर्व लोक जे आहेत, म्हणून बहु हा शब्द वापरला. बहुचा अर्थ होतो अनेक. तर जेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला जाता येतील तेवढ्या लोकांपर्यंत, आणि ते बुद्धाचा धम्म देत असताना तुम्ही जात विसरा, धर्म विसरा, पंथ विसरा, समुदाय विसरा, समाज विसरा. ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवा की तो मनुष्य आहे, त्याला मन आहे, त्याला दुःख आहे त्याच्या जीवनामध्ये, आणि त्याचं दुःख जे आहे आपल्याला नाहीसं करायचं आहे बुद्धाच्या धम्माने. आणि या पद्धतीनं हा बुद्ध, हा धम्म बुद्धांचा आणि बुद्धांचा श्रावक संघ हा आपल्या खांद्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला न्यायचा आहे, समोर न्यायचा आहे. त्याच्यासाठी थांबायचं नाही आहे. जो जो आपल्या संपर्कात येतो आहे त्यांना बुद्धाचा धम्म आपल्याला द्यायचा आहे, त्यांना बुद्धाच्या धम्माची दीक्षा द्यायची आहे, आणि त्यांना बुद्धाच्या शासनामध्ये आणायचं आहे, त्यांचं कल्याण करायचं आहे, त्यांचं हित करायचं आहे. आपल्याला लक्षात घ्या, इथे कुठल्याही आपल्याला स्पर्धा करायची नाही आहे. इथे आपल्याला जे आहे ते मतभेद वाढवायचे नाही आहेत. मी मोठा, मी जे आहे ते तुमच्यापेक्षा सर्व गुणांनी संपन्न आणि वरचढ, ही भावना आपल्याला ठेवायची नाही आहे, लक्षात घ्या. आपण त्या भावनेतून दूर गेलेलो आहोत. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीक्षा दिली आणि 22 प्रतिज्ञा दिल्या, तेव्हापासून आपण इथल्या जे चढाओढ करणाऱ्या संस्कृती, स्पर्धा लावणारी संस्कृती, हीन श्रेष्ठ समजणारी संस्कृती, ठीक आहे, छूत अछूत समजणारी संस्कृती, जन्मानं मनुष्याची जात, गुण, वर्ण ठरवणारी संस्कृती, याच्यापासून आपण कितीतरी पटीनं समोर गेलेलो आहोत, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे जे आहे आपण परत त्या संस्कृतीमध्ये यायचं नाही आहे. परत आपल्याला जे आहे त्या भावनेनं जे आहे ते ग्रसित व्हायचं नाही आहे. परत त्या कर्मकांडामध्ये आपल्याला यायचं नाही आहे. परत आपल्याला जे आहे त्या चुकीच्या व्यवस्थेमध्ये, चुकीच्या पद्धतीमध्ये जायचं नाही आहे. आपण खूप समोर गेलेलो आहोत. आणि जसा एखादा मनुष्य जे आहे पहाडावरती उभा आहे आणि तो साऱ्या जगाला जे आहे आपल्या करुणेनं पाहतो, तशासारखं आपली अवस्था आपण समजली पाहिजे. आणि साऱ्या मानवांप्रती करुणा मनामध्ये ठेवून त्यांना त्यांच्या त्या दृष्टीमधून आपल्याला बाहेर आणायचं आहे. त्याच्यासाठी आपलं आयुष्य आहे, त्याच्यासाठी आपला जो आहे तो आपलं जीवन आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे करत असताना या भारत देशावरतीच नव्हे, या संपूर्ण जगावरती आपण उपकार करतो आहोत. हा जो आहे तो आपला बुद्धाचा वारसा आहे, जो आपल्याला आपण देतो आहोत, उपकृत करतो आहोत, हे लक्षात घ्या. त्यांच्याप्रती कृतज्ञता आहे, त्यांच्याप्रती करुणाभाव आहे, म्हणून आपण तो करतो आहोत. करुणेपोटी करतो आहोत, मैत्रीपोटी करतो आहोत. आणि त्यांच्या सुखामध्ये ते जेव्हा धम्मामध्ये येतील आणि त्यांचं कल्याण झालेलं पाहून, त्यांचं हित झालेलं पाहून तुम्हाला हर्षित व्हायचं आहे, तो मुदिता भाव आहे, हे लक्षात घ्या. तर हा जो श्रेष्ठ विहार आहे, ज्याला ब्रह्मविहार म्हटलं गेलेलं आहे, त्या श्रेष्ठ विहारामध्ये आपल्याला विचरण करायचं आहे बौद्ध होऊन, आणि आपल्याला जगावरती उपकार करायचे आहेत बुद्धाचा धम्म देऊन. तर हे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. सामाजिक क्रांती जे आहे ते घडवणं हे बुद्धांना अपेक्षित होतं, हे लक्षात घ्या. आणि ती क्रांती बुद्धाचा धम्म दिल्याशिवाय घडू शकत नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण खात्रीनिशी जे आहे ते पटलेलं होतं. ते आता आपल्याला पटवून घ्यायचं आहे. आता जवळपास 68 वर्ष झालेले आहेत. हा 68वा धम्मदीक्षा दिन आहे. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षा घेऊन जे आहे आपल्या समाजाला 68 वर्ष झालेले आहेत. या 68 वर्षामध्ये आपण काय केलेलं आहे, आपण
आता काय करायचं, काय करत आहोत आणि समोर आपल्याला काय करायचं आहे याचं जे आहे आपण चिंतन करावं आणि योग्य तो निर्णय घ्यावा आणि बुद्धाला धारण करावं, बुद्धाच्या धम्माला धारण करावं, बुद्धाच्या संघामध्ये जे आहे, श्रावक संघामध्ये जे आहे ते आपण सम्मिलित व्हावं, बुद्धाचा श्रावक संघ आपण जे आहे ते बनावं आणि तो श्रावक संघ जो आहे तो ठिकठिकाणी आपण न्यावा, हे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि याचं आपल्याला चिंतन करावं असं मला वाटतं. आजच्या प्रसंगी धम्मदीक्षेच्या 68व्या धम्मदीक्षेच्या पूर्वसंध्येला मला हे आपल्याला सांगावंसं वाटतं आणि जे आहे ते हा जो मॅसेज आहे तो जनमानसामध्ये, जनसामान्यांपर्यंत प्रेषित करावासा वाटतो आहे. तर सर्व लोकांना जे आहे, जे जे ऐकत आहेत आणि जे जे समोर ऐकणार आहेत त्या सर्वांना मी जे आहे ते 68व्या धम्मदीक्षा दिवसाच्या शुभेच्छा सर्वांना देतो आणि इथेच थांबतो. जय भीम सर्वांना.